महाराष्ट्रात खाजगी उद्योग, सरकारी, निमसरकारी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी पद्धत तातडीने रद्द करून वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सीटू कामगार संघटनेने 23 जुलैपासून जिल्हाभर ढोल बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। या आंदोलनाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, मंत्री, आमदार, खासदार, उद्योजक संघटना तसेच संबंधित उद्योगपतींच्या घरांसमोर ही आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेने केली आहे। संघटनेने आरोप केला की कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन कायदा 1970 अस्तित्वात असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे। कायमस्वरूपी आणि बारमाही स्वरूपाची कामेही कंत्राटी पद्धतीने करून घेतली जात असून कामगार खात्याकडून प्रभावी तपासणी न करता मोठ्या प्रमाणात परवाने दिले जात असल्याने कंत्राटी व्यवस्थेला खतपाणी मिळत आहे। सीटूच्या म्हणण्यानुसार अनेक कंपन्यांमध्ये कामगार 8-10 वर्षापासून काम करत असूनही त्यांना ना वेतनवाढ मिळते ना कायम नोकरी। त्यामुळे कंपन्यांचा नफा वाढत असताना कामगारांचे आर्थिक व सामाजिक शोषण वाढत आहे। महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, आरोग्य विभाग, साफसफाई, घंटागाडी सेवा तसेच विविध शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी आणि आउटसोर्स पद्धतीने भरती होत असल्याचा आरोपही संघटनेने केलाय। 108 ॲम्ब्युलन्स सेवेतील पायलट आणि डॉक्टरही कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असून सरकारच कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलाय। कामगारांनी संघटना स्थापन करून न्यायाची मागणी केली की त्यांना कामावरून काढून टाकले जाते असा आरोप करत दिंडोरीतील हाय मीडिया, हेक्सागोन, लुसी इलेक्ट्रिकल, रोथे एरडे इंडिया, एकलहरे येथील अंबुजा सिमेंट, डर्क इंडिया, सिन्नर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम तसेच मालेगाव महानगरपालिकेतील शेकडो कामगारांवरील कारवाईची उदाहरणे संघटनेने दिली आहे। कामगारांचे प्रश्न तातडीने न सोडवल्यास उत्तर भारतात झालेल्या कामगार आंदोलनांसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा इशाराही सीटूने दिलाय। तसेच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नाशिकला येऊन कंत्राटी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा 23 जुलैपासून जिल्हाभरात ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात येणार असून याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार आहे। यात मंत्री, कामगार आयुक्त, आमदार, खासदार, उद्योजका संघटना त्याचबरोबर संबंधित उद्योगपती यांच्या घरासमोर हे आंदोलन होणार असल्याची माहिती कामगार नेते, CIDचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रातच कंत्राटी कामगारांची प्रचंड पिळवणूक आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही, महागाई भत्ता मिळत नाही, बोनस मिळत नाही, रजा मिळत नाही, ESI नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, ज्या कायदेशीर गोष्टी ह्या कुठल्या मिळत नाहीत। कंत्राटी कामगारांना नियमित 12 महिने कामावर लावलं जातं। कंत्राटी कामगाराचा अपघात झाला तर कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि वर्षानुवर्ष काम केलं तरी सुद्धा कंत्राटी कामगारांना कायम केलं जात नाही किंवा पगारवाढ दिली जात नाही। आता कंत्राटी कामगारामध्ये डिप्लोमा झालेले इंजिनियर आहेत, ITI चे मुलं आहेत, डिग्री घेतलेले मुलं आहेत, अत्यंत आधुनिक अशा मशीनवर काम करणारे स्किल्ड, हाय स्किल्ड कामगार आहेत, परंतु त्यांना कायम करण्याबद्दल कुठलीही हालचाल येथे कंपन्यांचे मालक लोक करायला तयार नाहीत। 8-8, 10-10 वर्ष काम केलं तरी सुद्धा त्यांना कायम केलं जात नाही, पगारवाढ दिली जात नाही आणि त्यामुळे ज्या वेळेला हे कामगार 2, 5, 10 वर्ष झाल्यानंतर न्याय मिळत नाही असं कळतात, त्यावेळेला युनियन करतात। तर त्यावेळेला कामगारांच्या युनियनशी चर्चा करण्याऐवजी ह्या कंपन्यांचे मालक लोक या कामगारांना सर्रासपणे कामावरून काढून टाकतात। दिंडोरीतला हाय मीडिया कंपनीने 105 कामगार काढून टाकलेले, हेक्सागॉन कंपनीने 20 कामगार काढून टाकलेले, लुसीने 105 कामगारांना काढून टाकलेले, अंबुजा सिमेंटने 29 कामगारांना काढून टाकलेले, रोठे आरडे कंपनीनं 160 कंत्राटी कामगारांना काढून टाकलेले। म्हणजे तुम्ही न्याय मागितला की तुम्हाला कामावरून काढून टाकायचं, अशी सगळी परिस्थिती आहे। आता जर 8-8, 10-10 वर्ष सुद्धा काम करून जर नोकरीची सुरक्षितता मिळणार नसेल आणि तुम्हाला जगण्या इतकं वेतन मिळणार नसेल तर या कामगारांनी जगायचं कसं? हे सगळे अन्याय आम्ही कामगार मंत्र्याकडे घेऊन गेलो, जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो, कामगार उपायुक्तांकडे गेलो, आम्ही त्या लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्री महोदय नरहरी झिरवाळ साहेबांना भेटलो,
आम्ही आमदार हिरामन खेसकोरांना भेटलो, राजाभाऊ वाजेंना भेटलो, भास्करराव भागरे सरांना भेटलो, ह्या सगळ्यांना भेटलो. त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, ह्या कामगारांचे प्रश्न सोडवा. प्रत्यक्षामध्ये काही प्रमाणामध्ये हिरामन खोसकर साहेबांनी जर सोडलं तर ह्या कोणीही लोकप्रतिनिधींनी कामगारांची बाजू लावून धरली नाही. आमचे मतं घेतले, परंतु कामगार संकटात आहे त्यावेळेला मात्र त्यांना न्याय देण्यासाठी कुठली कृती नाही केलेली. आम्ही कामगार मंत्र्यांना 3 वेळेला भेटलो की हे कंत्राटी कामगारांना उपाशी मारण्याचं काम चालू आहे, तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्या. कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेबांनी बैठक घेतली आणि रोठे कंपनीमध्ये सगळ्या कामगारांना कामावर घेण्याचा आदेश दिला, परंतु तरी सुद्धा महिना झाला तरी सुद्धा त्या कामगारांना कामावर घेतलेलं नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जे काही नाठाळ मुजोर झालेले मालक आहेत आणि त्यांच्याबरोबर जे ठेकेदार आहेत, ह्या ठेकेदार जे कामगारावर अन्याय करतायत त्याला कुठेतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे आणि ते नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की कामगार मंत्र्यांनी नाशिकला यावं, कॅम्प करावा, संबंधित कंपन्यांचे मालक लोक ठेकेदारांनी युनियनशी चर्चा करावी आणि ह्या कामगारांना न्याय मिळवून द्यावा. मुंबईच्या मंत्रालयात बसून हे प्रश्न सुटू शकत नाहीयेत असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी नाशिकमध्ये आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कंत्राटी कामगार पद्धतीचा प्रचंड गैरवापर चालू आहे. तुम्हाला रोठे या कंपनीचं उदाहरण जर सांगितलं तर परमनंट कामगार 130 आहेत आणि कंत्राटी कामगारांचं लायसन्स 550 कामगारांचं आहे. त्याच्यानंतर शिकाऊ कामगार वेगळे, त्याच्यानंतर स्टाफचे लोक वेगळे. आता 130 परमनंट कामगार आणि 550 कंत्राटी कामगार हे कसं काय होऊ शकतं? मग कामगार खात्याचे अधिकारी लायसन्स देताना काही बघतात की नाही? ज्या कामासाठी लायसन्स दिलं त्या कामाशिवाय दुसऱ्याच कामासाठी या कामगारांना वापरलं जातं. हे सगळे कामगार मॉडर्न मशीनवर काम करणारे कामगार आहेत. मग इथं कंत्राटदाराला कसं काय लायसन्स दिलं? मग हे जे काही कामगार खात्यातले अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत आणि मालक लोक आहेत त्यांचं संगनमत आहे, त्यामुळे ते काही न बघता अशा पद्धतीनं लायसन्स देतात आहे. शेकडोच्या संख्येनं कामगार उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये काम करतात आणि तरी सुद्धा ठेकेदारी पद्धतीचं तुम्ही लायसन्स देताय. कसं काय देताय? कामगार मंत्री काय करतात आहे? आज रोठे कंपनीचा कामगार खात्यानेच तपासणी केली, त्याच्यामध्ये त्यांचाच अहवाल असं सांगतो की 12 कामामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये इथे कंत्राटी कामगार वापरले जात आहेत आणि त्यांनी आता प्रस्ताव केला की तिथल्या कंत्राटी पद्धतीला प्रतिबंध केला पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे, परंतु देता कसं काय लायसन्स तुम्ही? ठेकेदाराला लायसन्स का देता तुम्ही? हा आमचा प्रश्न आहे. म्हणून आमची दुसरी मागणी आहे की सगळ्या कंत्राटी ठेकेदारांचे लायसन्स तपासा. त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार लावण्यासाठी जी तुम्ही परवानगी देते ती रद्द करा आणि जे काम परमनंट स्वरूपाचं नाहीये, जे हंगामी स्वरूपाचं काम आहे, त्या कामासाठी किती कामगार लागतात तेवढेच कामगार लावण्यासाठी त्यांना परवाना द्या, ही आमची मागणी आहे. आणि ज्यांनी हे सगळं गैरव्यवहार केलेला आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करा, ही आमची कामगार मंत्र्याकडे मागणी आहे. दादा 23 तारखेपासून आपला ढोल बजाव आंदोलन सुरू करणार. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्यांकडे न्याय मागण्यासाठी बघतोय. आमचे कामगार दारोदार फिरतात आहे, कोणी त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही आणि त्यामुळे आम्हाला शेवटी एक आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते. आम्ही 23 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल आंदोलनाने सुरुवात करणार, ढोल बजाव आंदोलन आम्ही सुरू करतो आणि हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ते चालू राहील. हे ढोल बजाव आंदोलन जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर होईल, कामगार उपायुक्ताच्या कार्यालयासमोर होईल, त्याचबरोबर निमा संघटनेच्या कार्यालयासमोर होईल. जे मालक लोक अन्याय करतात आहे त्यांच्या घरासमोर ते आंदोलन होईल. जे कोणी कामगार वर्गाला त्रास देतात आहे त्यांच्याच घरासमोर आम्ही हे ढोल बजाव आंदोलन करणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे. या पत्रकार परिषदेत या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉक्टर DL कराड, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास आडोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.